नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट आपल्याला बघायचे। सुरुवात आताच्या सर्वात मोठ्या बातमीने आपण करूया। शरद पवारांच्या पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे। सुप्रिया सुळेंसह खासदारांनी मोदींसोबत चर्चा केली। तर विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शरद पवारांसह सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे गृहमंत्री अमित शहांना भेटल्या होत्या। दरम्यान शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या खासदारांसह तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांनी नुकतीच पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे। पंतप्रधान मोदी यांनी या खासदारांना अल्पोपहाराचं निमंत्रण दिलं होतं। आजही खासदार भेटल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे। तर शरद पवारांची मोदींसोबत भेट झालेली होती। त्यानंतर सुप्रिया सुळे या देखील अमित शहांना भेटलेल्या होत्या आणि आता शरद पवारांच्या खासदारांनी पुन्हा मोदींची भेट घेतलेली आहे। त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत। वाटत नाही की माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया ब्लॉकच्या विरोधात जाऊन भूमिका घेतील किंवा एनडीएला मदत करतील अशी भूमिका घेतील असं मी खात्रीने सांगतो। मला वाटत हे बिल येत आहे 850 खासदार बनवून हवे तशी मतदारसंघाची तोडफोड करायची, हे राष्ट्रहितासाठी योग्य नाही। त्याच्यामुळे शरद पवार साहेब आणि सुप्रिया सुळे या बिलाला पाठिंबा देतील आणि त्यासाठी खासदार त्यांना भेटतायत हे मी मान्य करणार। तर पवारांच्या पक्षाच्या 8 खासदारांनी मोदींची भेट घेतलेली आहे। बराच वेळ मोदींसोबत चर्चा झाली। सुप्रिया सुळेंसह खासदार मोदींच्या भेटीसाठी पोहोचलेले होते। तर पवारांच्या 8 खासदारांनी मोदींसोबत चर्चा केली। ही बैठक आता संपलेली आहे। 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चर्चा झाल्याची माहिती ही दृश्य देखील आपण पाहतोय। या सगळ्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे। सुप्रिया सुळे यांच्यासह खासदार मोदींच्या भेटीसाठी पोहोचलेले होते। 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोदींसोबत या खासदारांनी चर्चा केलेली आहे। तर 8 खासदारांनी मोदींसोबत चर्चा केली। ही बैठक आता संपलेली आहे। ही दृश्य देखील आपण पाहतोय। शरद पवारांच्या पक्षातील हे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला पोहोचलेले होते।